बारामती MIDCतील सुप्रसिद्ध सुभद्रा मॉल बाहेर आज सायंकाळी पार्किंगच्या नियोजित अव्यवस्थेअभावी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीची काच एका अज्ञात मुलाने दगड मारून किंवा कशाच्या तरी साहाय्याने फोडल्याची घटना समोर येत आहे. 15 जून रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास एका ग्राहकाने आपली गाडी मॉल बाहेरील सर्व्हिस रोडला पार्क केली होती. मॉलमध्ये पार्किंगची जागाच उपलब्ध नसल्याने ग्राहकाला नाईलाजाने गाडी रस्त्याच्या कडेला लावावी लागली. याच दरम्यान झालेल्या एका किरकोळ वादातून या गाडीची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या विस्कळीत पार्किंगमुळे MIDCत रोज लागणाऱ्या ट्रॅफिक जामचा नाहक त्रास कामगार आणि नागरिकांना का सहन करावा लागतोय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा, स्वतःला तडफदार बनवणाऱ्या एका बड्या विरोधी नेत्याच्या मालकीचा हा मॉल असल्याने बारामती ग्रामीण पोलीस याकडे जाणीवपूर्वक तर डोळेझाक करत नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस काय फक्त गरिबांवरच कायद्याचा बडगा उगारणार का? बड्या नेत्याच्या बेकायदेशीर कारभाराला अभय का दिले जात आहे, असा संतप्त सवाल आता घटनास्थळावरील नागरिक विचारत आहेत. बेजबाबदार सुभद्रा मॉलच्या प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई होणार की नाही आणि तोडफोड करणाऱ्या त्या व्यक्तीला अटक होणार का, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. आता बघायचे हेच आहे की बारामती ग्रामीण पोलीस दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांना न्याय देतात की नेहमीप्रमाणे केवळ बघ्याची भूमिका घेतात.